वचन प्राणनाथा, हे वचन प्राणनाथा, संपेल खेळ हा, संपेल खेळ हा, हे वचन प्राणनाथा. आत्मविस्मृता अति उग्र काले माता, आत्मविस्मृता अति उग्र काले माता, गंगालमालिनी रुद्रचंडिका. आत्मविस्मृता अति उग्र काले माता, आत्मविस्मृता अति उग्र काले माता. आई तुझ्याच चरणी हा जीव वाहू दे, आई तुझ्याच चरणी हा जीव वाहू दे. मृत्युदयामया मज हे अर्घ्य अर्पू दे, मृत्युदयामया मज हे अर्घ्य अर्पू दे. आई तुझ्याच चरणी हा जीव वाहू दे, आई तुझ्याच चरणी हा जीव वाहू दे. जायचे कुठे रे सांग मज श्रीधरा, जायचे कुठे रे सांग मज श्रीधरा, जायचे कुठे रे सांग मज श्रीधरा. नाही थारा कुठे ना कुठे आसरा, जायचे कुठे रे सांग मज श्रीधरा. माता होईल सस्यशालिनी सुजला सुफला भाग्यरूपी. माता होईल सस्यशालिनी सुजला सुफला भाग्यरूपिणी माता होईल सस्यशालिनी सुजला सुफला भाग्यरूपिणी. संगीत आनंद मठ बरेच वर्षांनी एक संगीत नाटक, पूर्ण नवीन टीम आणि सगळेच यंग पब्लिक होतं, त्यामुळे जास्त कौतुक वाटतंय त्याचं. 3-3.5 तास बसून राहण्याचे आपल्यामध्ये सध्या पेशन्स नसतात, पण हे नाटक खूप जास्त होल्ड करून ठेवतंय. कारण काय की संगीत, सेट, सगळ्यांचा अभिनय, गायन तर उत्तमच आहे आणि आय थिंक खूपच मस्त टीमवर्क आहे. नाटक इतकं सुंदर आहे. मी 10 मिनिटासाठी आले होते, माझी तब्येत छान तर नाही, पण हलूच शकले नाही. आणि कारण नेहमीची जे नाटकं आपण नेहमी पाहतो त्याच्यात खूप वेगळं आहे. आम्ही हे संगीत नाटक पहिल्यांदा पाहिलंय आयुष्यामध्ये, मी आणि माझ्या मुलीनी. सगळी तरुण मंडळी, त्यांचा उत्साह, त्यांची ऍक्टिंग, त्यांचं गाणं, शास्त्रीय संगीत हे अतिशय सुंदर झालेलं आहे ह्या नाटकामध्ये. हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात हे संगीत आनंद मठ पूर्णपणे लोकांच्या मनात भिनावं असे यंदा माझ्या शुभेच्छा. अंगावर शहारा आणणारं आणि परत त्या काळात घेऊन जाणारं असं नाटक होतं. ही जे ते स्वातंत्र्याविषयीचं आणि आपल्या देशाविषयीची जी आग आहे ती सगळ्यांच्या मनामध्ये परत एकदा लागणं खूप गरजेचे आहे. त्यांचे ते युद्धाचे प्रसंग सुद्धा त्यांनी जे केले आहेत ना, ते असं कुठेही खोटं वाटत नाही की ते खरंच चाललंय असं वाटावं. आणि आता असं वाटत होतं की संगीत नाटक हे जवळजवळ मागे पडतंय की काय, पण आता हे पाहिल्यानंतर असं वाटतं की नाही, संगीत नाटकाला सुद्धा उत्तम दिवस ह्या असा संच आणून देऊ शकेल.